नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय दुपारच्या बातम्या. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी धक्कादायक अशी बातमी आहे, कारण महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अंतर्गत एसआरपीएफ गट 5 दौंडच्या लेखी परीक्षेमध्ये एक धक्कादायक असा प्रकार समोर आलाय आणि एका खासगी प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकामधील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे उचलण्यात आलेले आहेत. पोलीस दलासारख्या महत्त्वाच्या भरतीचे प्रश्नसंच हे स्वतः तज्ञ अधिकाऱ्यांनी काढणं अपेक्षित आहे. असं असताना एकाच पुस्तकामधले 85 प्रश्न हे प्रशासनाने घेतलेच कसे असा सवालही उपस्थित होतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आणि विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांकडून संताप व्यक्त होतो आहे. या संदर्भात एबीपी माझानं या भरती प्रक्रियेचे प्रमुख असणारे समादेशक तुषार पाटील यांच्यासोबत संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात कुठलंही उत्तर दिलेलं नाही आहे. दरम्यान या प्रकरणी विद्यार्थी संघटनेनं काय आरोप केलेले आहेत आणि महाराष्ट्र पब्लिकेशन अकॅडमीच्या विठ्ठल बडे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण बघूया. पोलीस भरतीच्या झालेल्या मागच्या 2 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये 90 ते 95 प्रश्न आमच्याच पुस्तकातून आलेले दिसतील. त्याचं कारण असं आहे की प्रश्नांचं रिपिटेशन आधीपासून खूप जास्त आहे. तेच प्रश्न येतात आणि आमच्या पुस्तकामध्ये विश्लेषण चांगलं आहे, दर्जा चांगला आहे. आता योगायोग असा झालाय की एसआरपीएफ गट क्रमांक 5 ला जो पेपर आला आहे तो आमच्या एका सराव प्रश्नपत्रिकेतून जवळपास 80च्या आसपास प्रश्न आलेले आहेत. आता त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही, आमचं कधीही भेटणं बोलणं काही नाही. जर त्याची काही चौकशी करायची असेल तर शासन चौकशी सुद्धा करू शकते. या आधी सुद्धा पोलीस भरतीसोबत इतर परीक्षांमध्ये सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. क्लासचे हितसंबंध संबंधित एसआरपीएफ ग्रुपशी आहेत. एसआरपीएफ ग्रुपवाल्यांनी जास्त काम नको, प्रश्नपत्रिका काढायचा कंटाळा आहे, त्यांच्याकडे ती यंत्रणा नाहीये म्हणून कोणत्या तरी क्लासची प्रश्नपत्रिका कॉपी पेस्ट केली याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. आणि संबंधित परीक्षेमध्ये हा जो प्रकार घडला याबाबत परीक्षेचं पुढचं भवितव्य काय? विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे या प्रकारची. संबंधित क्लासचेच विद्यार्थी फक्त या परीक्षेसाठी पास होण्याची भीती आहे. ज्यांनी ते पुस्तक वापरले तीच मुलं या परीक्षेसाठी पास होण्याची भीती आहे. म्हणून ही परीक्षा रद्द करण्यात आली पाहिजे. याविषयी तातडीने भूमिका कळवली पाहिजे किंवा नाहीतर तीव्र विद्यार्थ्यांच्या रोषाला आंदोलनाला सामोरं जावं लागणार. दरम्यान या सगळ्या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट केलेलं आहे आणि काही सवाल विचारलेले आहेत. एका खासगी क्लासनं टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेमधील तब्बल 85 प्रश्न हे जसेच्या तसे आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ जर खरा असेल तर हे अत्यंत चिंताजनक आहे. एका खासगी क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिकेमधील 1-2 प्रश्न मूळ परीक्षेमध्ये येणं हे समजू शकते, पण तब्बल 85 प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया आपण याची सखोल चौकशी करावी असं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलंय. तर सरकार तरुणांच्या जीवाशी खेळ करत असल्याची टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यांनी देखील एक्स पोस्ट केली.